धाव प्रगतीची गतिशील ठाण्याची या घोषवाक्याखाली 30 ऑगस्ट रोजी 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन आयोजित करण्यात आली। यंदाच्या मॅरेथॉनमध्ये 25,000हून अधिक धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती महापौर शर्मिला पिंपळकर यांनी दिली। महापालिका भवन येथे होणाऱ्या या स्पर्धेत विविध वयोगटांसाठी 21, 10, 5 आणि 3 आणि 1 किलोमीटरच्या स्पर्धांचा समावेश आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र 1 किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। 21 किलोमीटर पुरुष आणि महिला गटातील विजेत्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक देण्यात येणार आहे। स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर मार्गावरील खड्डे बुजवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत। ठाणेकरांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केलं आहे। काल ख्यातनाम अभिनेते आदिनाथ कोठारे यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद ठाणे महानगरपालिकेमध्ये संपन्न झाली। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ही गेली 6 वर्षानंतर पुन्हा एकदा चांगल्या दिमाखामध्ये आयोजित करण्याचा संकल्पना खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होतच असते। तसेच सतीश प्रधान महापौर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली वर्षा मॅरेथॉन स्पर्धा घेतली गेली। त्याच्यानंतर मला वाटतं आज आपण पुन्हा एकदा 32वी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा 2026 मध्ये आयोजित केलेली आहे, जी माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे। मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं केलेलं आहे। सर्वात मोठी स्पर्धा ही 21 वर्षातील वयोगटातील पुरुष आणि महिला यांच्याकरता होणार आहे। त्याच्यानंतर 16 वर्षावरील 10 किलोमीटर आणि 18 वर्षावरील 10 किलोमीटर, त्याचप्रमाणे 5 किलोमीटर 15 वर्षाखालील मुले मुली आणि 3 किलोमीटर 12 वर्षाखालील मुले मुली, तसेच ज्येष्ठ नागरिकही या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत। ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत। त्याच प्रकारे रन फॉर फन यामध्ये प्रत्येक वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला जाईल आणि त्याच पद्धतीने मला वाटतं तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनीही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे अशीही मी आशा व्यक्त करते। आणि ही वर्षा मॅरेथॉन महापौर स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी साजरी करूया।